हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 12 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या मालिकेत आता पुढे काय घडणार आहे. कारण आजपर्यंत या मालिकेत जे काही घडलं त्यापेक्षा खूप भयानक या मालिकेत पुढे घडणार आहे. या मालिकेचा मागील आठवडा खरंच खूप भारी होता. तसं पाहायला गेलं तर जवळपास मागील 1 महिन्यापासून मालिकेत जे काही ट्विस्ट येत होते ना, ते पाहून प्रेक्षकांना खूपच भारी वाटलं, यात शंका नाही. सगळ्यात आधी तर सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. सरकार ही तेजस्विनी कामत नाहीये, तर ती तेजस्विनी कामतची सख्खी जुळी बहीण मनस्विनी आहे. ही गोष्ट आपल्या कान्हाने सगळ्यांसमोर आणली. खऱ्या तेजस्विनीला घेऊन तो घरी परतला, पण सरकारने आपली नाटकं सुरूच ठेवली की मीच खरी तेजस्विनी आहे. आणि सखीसुद्धा कन्फ्यूज झाली. तिने कान्हावर सुद्धा विश्वास ठेवला नाही आणि खऱ्या तेजस्विनीवर सुद्धा विश्वास ठेवला नाही. मग सखीने 4 दिवसांचा वेळ दिला. या 4 दिवसांमध्ये अनेक परीक्षा घेतल्या आणि शेवटी तिला हे समजलं की कान्हाने जिला आणलंय तीच तिची खरी आई तेजस्विनी कामत आहे आणि या घरात जी सरकार राहत होती ती खोटाडी मनस्विनी आहे. आणि मग सखीने स्वतः या मनस्विनीला जुनी खराब साडी नेसवली आणि हाताला धरून तिला घराबाहेर काढलं. परंतु घराबाहेर काढण्याआधी तेजस्विनी आणि मीनाक्षी यांनी या सरकारच्या सनसनीत मुस्काटात मारल्या आणि मग तिला घराबाहेर काढलं. पण येथेच त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली. सरकारला त्यांनी चक्क मोकळं सोडून दिलं. तिला कोणतीच शिक्षा दिली नाही. ना पोलिसांना बोलवलं, ना कालकोठडीत कोंडलं, काहीच केलं नाही. आणि हाच आता संपूर्ण कामत कुटुंबासाठी त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा ठरणार आहे. त्यांनी आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी चूक. कारण सरकार ही किती डेंजरस आहे, ती काही करू शकते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता तर तिचा एवढा अपमान झाला आहे, त्यामुळे ती जखमी वाघीण झाली आहे. आणि अशी वाघीण जिच्यामध्ये एखाद्या सापापेक्षा सुद्धा जास्त विष आहे. त्यामुळे अशा बाईपासून कामत कुटुंबाला स्वतःला वाचवणं हे जवळपास अशक्य आहे. या मालिकेतील मागील काही एपिसोड तर खूप भारी होते, प्रेक्षकांना मजा आली. पण पुढील काही एपिसोड असे असणार आहे ज्यामुळे प्रेक्षक खूप दुःखी होतील आणि त्यांना कान्हा, सखी आणि खऱ्या तेजस्विनीचा खूप राग येईल. त्यांनी किती मोठा मूर्खपणा केला आहे, सरकारला असं मोकळं सोडून किती मोठी चूक केली आहे, म्हणून प्रेक्षक मालिकेतील या मुख्य कलाकारांवर चिडतील, यात शंका नाही. मग नेमकं पुढे घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेमध्ये पुढे आपण पाहू की सरकार जिला घराबाहेर काढलं गेलंय ती चक्क कान्हाच्या हातातून सुद्धा सुटली आहे. कान्हाने असं ठरवलं होतं की सरकार ही घराबाहेर पडली की तिला आपल्या ताब्यात घ्यायचं आणि मग देवदत्त किर्लोस्करच्या मृत्यूसाठी त्याचा बदला घ्यायचा. परंतु सरकार ही त्यांच्या तावडीतून सुटली आणि आता सरकारला पकडणं हे जवळपास अशक्य झालंय. सरकारकडे राहायला काही घर नाहीये आणि त्यात सरकारचा जो काही अपमान झालाय ना, त्यामुळे सरकार आता एकानंतर एक अशा काही गोष्टी करणार आहे ना, ज्या गोष्टी सामान्य माणूस कधीच करू शकत नाही. मग सरकार नेमकं असं करणार तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर आपण पाहू की सरकार ही चक्क मध्यरात्री स्मशानभूमीत जाणार आणि तेथे संपूर्ण कामत कुटुंबियांची चिता जाणार. पण येथे सगळी खरी माणसं नसतील, तर त्यांचे फोटोग्राफ्स असतील. सखी, कान्हा, गौतम, मीनाक्षी, परशुराम, कुल्फी, उर्मिला या सगळ्यांचे फोटोज ती चक्क लाकडांवर ठेवणार आणि त्यांची चिता जाणार आणि म्हणणार, तुम्हाला काय वाटलं ही सरकार संपली? तुम्ही या सरकारला जिवंत ठेवून तुमच्या आयुष्यातील खूप मोठी चूक केली आहे, सर्वात मोठी चूक केली आहे. आणि सरकार आता सरकार 2.0 म्हणून परत येणार. आणि जेव्हा ही चिता विझेल, या सगळ्या फोटोंची राख झालेली असेल, तेव्हा सरकार चक्क ही राख स्वतःच्या माथ्यावर लावणार आणि आता मी कामत कुटुंबियांना संपवणार असं ती भीष्म प्रतिज्ञा घेईल. असा ती ठाम निर्धार करेल आणि सरकार आता हा निर्धार नक्कीच पूर्ण करणार असं वाटतंय. पण इकडे आपले कान्हा, सखी आणि तेजस्विनी हे पूर्णपणे गाफील असतील. त्यांना कळतच नाहीये की सरकारने जे 12 वर्षांपूर्वी केलं, तिने जी तेजस्विनीची जागा घेतली होती ते ती आजसुद्धा करू शकते. पण यांना सरकारला घराबाहेर काढलं म्हणजे सरकारचा विषय संपला. आता सरकार ही कुठेतरी विदेशात पळून जाईल असं वाटतंय. त्यांना काहीच माहीत नाहीये. इकडे सरकार ही घराबाहेर गेली, या आनंदामध्ये
तेजस्विनी मस्तपैकी लाडू बनवतीये, उकडीचे मोदक बनवतीये, सखीसुद्धा आई 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 करून तिला बिलगतीये आणि कान्हा हा तर काय सखीच्या प्रेमात वेडाच झालाय. त्याला स्वतःचं उद्दिष्टसुद्धा आठवत नाहीये. त्यामुळे कान्हा आणि सखी हे दोघे मस्त डेटवर जातील, तेथे दोघे एन्जॉय करतील, गोळा खातील. पण सरकारने आपला प्लॅन सुरू केलेला असेल. यावेळेस सरकार फक्त तेजस्विनीला किडनॅप नाही करणार आहे, तर चक्क सखीला सुद्धा किडनॅप करणार आहे. जेव्हा कान्हा आणि सखी हे दोघे गोळा खात असतील तेव्हा सखी कान्हाला म्हणेल, कान्हा, ती 2 लोक माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहताय. कान्हा या माणसांकडे रागारागाने पाहिल. तो त्यांच्या अंगावर धावून जाणार, पण सखी त्याला थांबवेल आणि म्हणेल, कान्हा इग्नोर कर, जा तो गोळ्याचे पैसे देऊन ये. आणि कान्हा जेव्हा गोळ्याचे पैसे द्यायला जाईल तोपर्यंत ही माणसं आणि सखी गायब झालेले असतील. या गुंडांनी सखीला किडनॅप केलेलं असेल, त्यामुळे कान्हाला जबर धक्का बसणार. सखी त्याच्या डोळ्यासमोरच गायब झालेली असेल आणि हा कान्हासाठी खूप मोठा धक्का आहे. आणि त्यापेक्षा मोठा धक्का म्हणजे 12 वर्षांपूर्वी जे घडलं होतं ते आता पुन्हा घडणार आहे. खरंच तेजस्विनी, कान्हा आणि सखी यांनी खूप मोठी चूक केली आहे. सरकार ही पुन्हा एकदा अगदी तेजस्विनीसारखं रूप घेणार. तिच्यासारखी साडी, तिच्यासारखा मेकअप, तिच्यासारखं बोलणं, दिसणं आणि हा सगळं रूप घेऊन सरकार तेजस्विनीला पुन्हा किडनॅप करणार. आपण पाहू की सरकारने अगदी तेजस्विनीसारखं रूप घेऊन तिला खुर्चीला बांधून ठेवलेलं असेल आणि मग तेजस्विनीने त्या दिवशी सरकारच्या ज्या 4 मुस्काटात मारल्या होत्या, सरकार त्या व्याजासकट परत करेल. सरकारसुद्धा 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5-5 वेळेस या तेजस्विनीच्या मुस्काटात मारणार आणि त्यानंतर चक्क तिच्यासारखं रूप घेऊन ती पुन्हा एकदा खऱ्या तेजस्विनीला काल कोठडीमध्ये कोंडून कामत हाऊसमध्ये परत येणार. पण सरकार आता कोणती चूक करणार नाही, जी चूक तिने मागच्या वेळेस केली होती. मागच्या वेळेस सखी लहान होती. घरातील कोणालाच सरकार आणि मनस्विनी या दोघी बहिणी आहेत हे माहीत नव्हतं. त्यामुळे सरकारने लगेच आपलं वागणं बोलणं बदलून टाकलं होतं. पण यावेळेस सरकारला तेजस्विनीसारखंच वागावं लागणार आहे, सगळ्यांवर प्रेम करावं लागणार आहे. आणि सरकारला ते जास्त दिवस जमणार नाही. ती काय तेजस्विनीसारखी दिवसभर घरामध्ये उकडीचे मोदक बनवणं, आई आई म्हणून सखीला जवळ घेणं, सगळ्यांशी गोड वागणं, गौतम भाऊजी, परशू भाऊजी, मीनाक्षी असं करणार नाही आहे. ती फक्त थोडे दिवस हे नाटक करेल, मग एक एक करून घरातील सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न करेल. लवकरात लवकर सखीची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून या सगळ्यांना संपवायचं असा तिचा विचार असणार आहे. पण सरकारचा या प्लॅनमुळे प्रेक्षक मात्र भलतेच नाराज झाले आहेत. कारण आत्ता कुठे सरकार घराबाहेर गेली होती आणि प्रेक्षकांना सखी आणि तेजस्विनीची आई मुलीची माया पाहायची होती, किंवा मग सखी आणि कान्हा हे दोघे एकमेकांबरोबर कसा रोमांस करतात, यांच्या नात्यात ते पुढे जातात की नाही, हे सगळं पाहायचं होतं. पण सरकार अवघ्या 1-2 दिवसातच परत आली आहे. तिने तेजस्विनीची जागाही परत घेतली आहे आणि सखीला सुद्धा किडनॅप केलं आहे. हे पाहून प्रेक्षकांचा थोडा हिरमोड झाला आहे, यात शंका नाही. आणि इकडे कान्हासमोर आता द्विधा मनस्थिती आहे. एकतर त्याचा खूप मोठा पोपट झाला आहे. त्याने सरकारला आपल्या ताब्यात घ्यायला हवं होतं, पण त्याने अर्धी अधुरी माहिती दिली. त्यामुळे संजय आणि किरणला काही सरकारला ताब्यात घेता आलं नाही. सरकार तेथून पळून गेली. त्यामुळे राजलक्ष्मीने कान्हाला चांगलंच सुनावलं आहे. त्या सखीच्या नादात तू पूर्ण वेडा झाला आहे. तुला तिच्याबरोबर संसार करायचा आहे, प्रेम करायचं आहे, पण आपलं काम नाही करायचं आहे. तुझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला नाही घ्यायचा आहे. तू स्वतःला कान्हा म्हणूनच जग. कबीर देवदत्त किर्लोस्कर हे नाव लावू नकोस, असं राजलक्ष्मीने त्याला सुनावलं. आणि कान्हा खरंच चुकलाय. त्याने सरकारला ताब्यात घ्यायला हवं होतं. जर त्याने सरकारला ताब्यात घेतलं असतं तर सरकार आता तेजस्विनी आणि सखीबरोबर जे काही करतीये ते घडलंच नसतं. आणि कान्हासाठी आता हे खूप मोठं आव्हान असणार आहे. कारण 12 वर्षांपूर्वी जे घडलं, सरकारने तेजस्विनीला किडनॅप करून तिची जागा घेतली आणि संपूर्ण घरावर, बिझनेसवर सत्ता मिळवली, ते आता पुन्हा व्हायला नको आहे. आणि जर हे व्हायचं नसेल तर कान्हा अशी एकमेव व्यक्ती आहे जी सरकारला थांबवू शकते. कान्हा इतका मोठा बिझनेसमॅन आहे, हुशार आहे. त्यामुळे त्याने आधीच या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवायला हवा होता की सरकार घराबाहेर गेली आहे किंवा आपल्या हातातून निसटली आहे तर सरकार पुन्हा एकदा तेजस्विनीचं रूप घेऊन या घरात येण्याचा प्रयत्न करू शकते. हे कान्हाला माहीत असायला हवं होतं. आता ते त्याला माहीत आहे की नाही
त्याने त्या दृष्टीने काही पावलं उचलली आहेत की नाही, या मालिकेत सरकारपेक्षा सुद्धा एखादा मोठा ट्विस्ट येतो की काय, हे आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये कळणार आहे. हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मग आता कान्हाचं काय चालू आहे, तर राजलक्ष्मीने तर त्याला ठणकावून सांगितलं आहे की आता तू कामत हाऊसमध्ये परत जायचं नाही, कारण कामत आणि तुझा काहीच संबंध नाही आहे. तू त्या घरात होताच कारण सरकार तेथे होती आणि तुला सरकारचा बदला घ्यायचा होता, म्हणून तू त्या घरात होतास. परंतु आता जर सरकारच त्या घरात नाही आहे, तर त्या घराशी तुझा काहीच संबंध नाही आहे. तू सरकारला शोध आणि तुझ्या बापाच्या मृत्यूचा बदला घे. तू त्या सरकारच्या मागे मागे जाऊ नकोस, त्या सखीच्या मागे मागे जाऊ नको, असं ठणकावून सांगितलंय माने. त्यामुळे कान्हाला जबर धक्का बसलाय. कान्हा खूप चिडलाय आणि कान्हाने सुद्धा मला चांगलंच सुनावलं की तुम्ही हे काय बोलताय, सखी माझ्या लग्नाची बायको आहे आणि मी असं नाही करू शकत. मातर म्हणत होती की तुझा आणि सखीचा काहीच संबंध नाहीये, तू सखीच्या आयुष्यातून कायमचा गायब होऊन जा. पण कान्हाने असं ठरवलं की मी सखीला माझी असलियत सांगणार की मी कान्हा महाडिक नाहीये, तर मी कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. तेव्हा माने त्याला ठणकावून सांगितलं की मी जे सांगतेय तेच कर. सखीच्या आयुष्यातून कान्हा महाडिक म्हणून गायब हो. तिला स्वतःची खरी ओळख सांगू नको, कारण जर तू सखीला तुझी खरी ओळख सांगितलीस की तू कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, मग सखी तुझ्यावर खूप चिडेल. सखीला असं वाटणार की तू तुझं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सखीशी खोटं बोलला, प्रेमाचं नाटक केलं. आजपर्यंत तुझ्या भावना, तिच्याबरोबर घालवला वेळ, हे सगळं नाटक होतं असं सखीला वाटेल. त्यामुळे तू सखीला स्वतःचं सत्य सांगू नको. आणि कान्हाने यासाठी नकार दिला. नाही, सखी मला समजून घेईन असा कान्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि शेवटी आज ना उद्या ते होणारच आहे, कारण सखी ही जेव्हा कान्हाचं सत्य ऐकेल तेव्हा तिला धक्का बसेल यात शंका नाही. परंतु कान्हा हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, देवदत्त किर्लोस्करचा मुलगा, ज्याचा खून सरकारने केला होता. आणि या खुनाचं कारण होती तेजस्विनी. जर तेजस्विनीने सरकारचं सत्य देवदत्तला सांगितलं नसतं तर कदाचित सरकारने देवदत्तचा खूनही केला नसता. देवदत्तबरोबर हे काही घडलंच नसतं. म्हणजे आज कान्हाचे वडील या जगात नाहीये. कान्हाच्या कुटुंबावर इतकं मोठं संकट आलं त्याचं कारण तेजस्विनीच आहे. त्यामुळे सखी जरी चिडली तरी तेजस्विनी ही तिला समजावून सांगू शकते. कान्हाने जे काही केलं त्यात काहीच चुकीचं केलं नाहीये. त्याने तुला खोटं सांगितलं, पण त्याच्या भावना खऱ्या आहेत. तेजस्विनीला सुद्धा हे कळलंय की कान्हा हा सखीवर खरं खुरं प्रेम करतो आणि कान्हाच्या डोळ्यात हे तेजस्विनीने पाहिलंय. त्यामुळे सखीला समजवण्यात तेजस्विनी खूप मोठा हातभार लावेल यात शंका नाही. पण त्यासाठी खरी तेजस्विनी घरात असायला पाहिजे, नाहीतर तिच्या जागी सरकार असेल तर कान्हासाठी हे सगळं गणित सोडवणं आणखीनच अवघड जाईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, खरंच लपंडाव या मालिकेचं जे नाव आहे ना, लपंडाव, ते खरंच या मालिकेने सार्थ ठरवलंय. नुसता लपंडाव सुरू आहे. एवढ्या दिवस हा जो लपंडाव सुरू होता, सरकार, तेजस्विनी, मनस्विनी, सखी, कबीर, कान्हा, हा लपंडाव आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलाय. हा लपंडाव संपलाय असं आपल्याला वाटत असतानाच हा लपंडाव पुन्हा एकदा सुरू झालाय. कान्हा आणि सखी या दोघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा सरकारची एंट्री होणार आहे आणि त्या सरकारने सखीला सुद्धा किडनॅप केलंय. मग सरकारचा विषय आहे तरी काय? इतकी वर्ष, जवळपास 12 वर्ष या सरकारने एक मोठी टेस्ट मॅच खेळली होती. तिला आयुष्यभर तेजस्विनी कामत म्हणूनच जगायचं होतं. पण आता जेव्हा खऱ्या तेजस्विनीचं आणि मनस्विनीचं सत्य सगळ्यांना समजलंय, तेव्हा सरकार इतका जास्त टाइमपास करत बसेल असं वाटत नाही. तर लवकरात लवकर सरकारला स्वतःचं उद्दिष्ट पूर्ण करून घ्यायचं असेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारचं उद्दिष्ट एकच आहे, आणि ते म्हणजे सखीची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणं. सरकारला या संपूर्ण कामत एम्पायरची एकुलती एक मालकीन बनायचं आहे. आणि ज्या दिवशी तिने सखीच्या सह्या या पेपर्सवर घेतल्या त्या दिवशी ती संपूर्ण प्रॉपर्टीची एकमेव मालकीन बनेल. आणि मग तेजस्विनी, कान्हा, सखी कितीही ओढत बसले तरी सरकारला काही फरक पडणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि हाच सरकारचा प्लॅन असू शकतो. सरकारने त्यासाठी सखीला किडनॅप केलंय की लवकरात लवकर सखीच्या या पेपर्सवर सह्या घ्यायच्या, संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आणि मग सगळ्यांना बिनधास्त सांगायचं की मी काही तेजस्विनी नाहीये, मी मनस्विनी आहे, सरकार आहे.
म्हणजे कोणीच तिचं काही वाकडं करू शकणार नाही. सरकारचा हाच प्लॅन असू शकतो. पण तिच्या या प्लॅनला खिंडार पाडणारा, सुरुंग लावणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे कान्हा. आणि पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला हा ट्विस्ट सुद्धा पाहायला मिळू शकतो की कान्हाने सखी आणि तेजस्विनीला आधीच हे सांगून ठेवलेलं असेल की सरकार ही घराबाहेर पडली आहे, परंतु सरकार काही शांत बसणारी नाहीये. 12 वर्षांपूर्वी सरकारने जे काही केलं ते सरकार पुन्हा एकदा करू शकते. सरकार ही तेजस्विनीची जागा घेण्यासाठी तिच्यासारखं रूप, तिच्यासारखं बोलणं, तिला किडनॅप करून या घरात परत येऊ शकते. ती सखीला सुद्धा किडनॅप करू शकते. याची कल्पना आधीच कान्हाने या दोघींना दिलेली असू शकते. आणि खरी तेजस्विनी कोण आणि मनस्विनीने तिची जागा तर घेतली नाहीये ना, यासाठी त्यांनी काही प्लॅन सुद्धा बनवलेला असू शकतो. कदाचित अंगावर अशी काही खून असू शकते किंवा मग या दोघींमध्ये काही सिक्रेट बोलणं असू शकतं जे फक्त तेजस्विनी, कान्हा आणि सखीमध्येच असेल आणि त्याबद्दल सरकार आणि मनस्विनीला काहीच माहीत नसणार. म्हणूनच जेव्हा मनस्विनी ही तेजस्विनीची जागा घेईल, तिला बदलेल, तेव्हा कान्हा आणि सखीला हे लगेच कळून येणार की दाल में कुछ काला आहे, नक्कीच काहीतरी मोठी गडबड झाली आहे. आणि मग कान्हा आणि सखी खऱ्या तेजस्विनीचा शोध पुन्हा एकदा घेतील, तिला घरात घेऊन येतील आणि सरकारला घराबाहेर काढतील. पण यावेळेस सरकार काही अशी तशी घराबाहेर जाणार नाही. यावेळेस कान्हा तिला घरातूनच उचलून नेईल, तिला कोठेच जाऊ देणार नाही. आणि एकदा ही सरकार मनस्विनी राजलक्ष्मीच्या ताब्यात सापडली, तिच्या तावडीत सापडली की राजलक्ष्मी तिला काही सोडत नाही. एवढं मात्र खरं, कारण राजलक्ष्मी या आधीच बोलली होती की आजपर्यंत या सरकारने आम्हाला खूप त्रास दिलाय. त्या सरकारने माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं, माझ्या मुलाचा जीव घेतला, माझ्या सुनेला जिवंतपणीच मारून टाकलं, माझ्या बिचाऱ्या कबीरचं बालपण त्याच्यापासून हिरावून घेतलं. त्यामुळे सरकारचे खूप हाल करायचे असं ठरवलंय तिने. म्हणजे सरकारचे असे हाल होणार आहेत की सरकार ही मृत्यूची भीक मागेल की मला नाही जगायचंय, मला मारून टाका. पण राजलक्ष्मी तिला मरण सुद्धा येऊ देणार नाही. इतके हाल या सरकारचे करायचे असं राजलक्ष्मीने ठरवलंय. आणि म्हणजे आता कबीर याने आपली लीला दाखवायला हवी. आपला सगळ्यांचा कान्हावर खूप विश्वास आहे की कान्हा हा सरकारपेक्षा जास्त हुशार आहे. तो नेहमी सरकारच्या 2 पावलं पुढं राहतो. नाहीतर या सरकारचं सत्य समोर आणणं हे कोणासाठीच शक्य नसतं. आणि तेजस्विनी ही आयुष्यभर या कालकोठडीतच बंद राहिली असती आणि सखी आयुष्यभर आपल्या आईच्या प्रेमासाठी तरसत राहिली असती. पण कान्हामुळेच सखी आणि खरी तेजस्विनी या दोघींची एकमेकांना भेट झाली. खरी तेजस्विनी या वनवासातून बाहेर पडली आणि सरकारचं सगळं सत्य सगळ्यांना समजलंय. पण आता कान्हाने त्याची खरी हुशारी दाखवायला हवी. सरकार ही पुन्हा एकदा वार करणारे, सखीला किडनॅप करणारे, तेजस्विनीला किडनॅप करणारे आणि तेजस्विनीची जागा घेऊन परत कामत कुटुंबामध्ये येणारे. तेव्हा कान्हाने आधीच काहीतरी प्लॅन बनवून ठेवायला हवा किंवा मग कान्हाला संशय यायला हवा. तरच या मालिकेत काही मजा येईल. नाहीतर प्रेक्षकांचा इंटरेस्ट हा दिवसेंदिवस कमी होत जाईल, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? हा जो ट्विस्ट आलाय की सरकार ही अवघ्या 2च दिवसात परत आली आहे. सरकारने चक्क तेजस्विनीला किडनॅप केलंय, सखीला किडनॅप केलंय आणि 12 वर्षांपूर्वी तिने जे काही केलं होतं तीच सरकारची जागा ती पुन्हा एकदा घेतीये. हा ट्विस्ट तुम्हाला आवडलाय का? कारण सरकार नाही तर मालिकेत मजा नाही, हे सुद्धा खरं आहे. परंतु हे एवढ्या लवकर नव्हतं व्हायला पाहिजे. फक्त 2च दिवसात ते घडलंय. कमीत कमी काही दिवस आपल्याला तेजस्विनी, सखी यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली असती, कान्हा सखी यांचा रोमांस पाहायला मिळाला असता किंवा मग कबीर देवदत्त किर्लोस्करचा खुलासा सखीसमोर झाला असता तर तो ट्रॅक पाहायला सुद्धा मजा आली असती. परंतु अवघ्या 1-2 दिवसातच सरकार परत आली आहे आणि तिने पुन्हा एकदा तेजस्विनीची जागा घेतली आहे. तिच्यासारखं रूप घेऊन, तिच्यासारखं वागणं बोलणं करून ती पुन्हा कामत कुटुंबियामध्ये येते आणि तेजस्विनीला त्याच कालकोठडीमध्ये पाठवून देते. हे पाहून प्रेक्षक नक्कीच नाराज होतील, यात शंका नाही. आणि आता आपल्याला कबीर देवदत्त किर्लोस्करवर ही स्टोरी पाहायला मजा येईल की कबीर सरकारचा बदला घेतोय, आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतोय, किंवा त्याच वेळेस आपल्याला सखीचे वडील राघव कामत जिवंत आहेत आणि ते परत आलेत. हा ट्विस्ट पाहायला सुद्धा मजा येईल. कारण असं म्हटलं जातंय की राघव कामतचा मृत्यू हा माथेरानला टेकडीवरून पडून झाला होता, पण त्यांची बॉडी काही सापडलीच नव्हती. म्हणजे ते सुद्धा कदाचित जिवंत असू शकतात.
आणि मालिका विश्वामध्ये असं 25-26 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर माणूस परत येणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळे या मालिकेतसुद्धा असं घडू शकतं की राघव कामत जिवंत आहेत आणि ते परत आले आहेत. त्यामुळे मालिका आणखीनच भारी होईल, मालिका पाहायला जास्त मजा येईल यात शंका नाही. मग आता या मालिकेत पुढचा ट्विस्ट काय असेल? सध्या तर आपलं इतकंच दिसतंय की सरकार ही पुन्हा एकदा तेजस्विनीची जागा घेऊन परत येणार आहे, पण ती जास्त दिवस टिकणार का? यावेळेस तिला हे नाटक करणं सोपं आहे का? किंवा मग कान्हा आपली लीला दाखवून या सरकारचा खेळ पूर्णपणे खल्लास करणार, तिला पकडून देणार आणि तिचा छळ करणार, आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार? हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला यामधील कोणता ट्विस्ट पाहायला आवडेल नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला लपंडाव ही मालिका आवडते का हे सुद्धा कमेंट करा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.